येणे नामे सकळ संदेह फिटला बाप रखुमा देवरू श्री विठ्ठला राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा विठाला विठाला कुंडली जवळा श्री रामदेव भगवान की जय निवृत्तीनाथ महाराज की जय महाराज की जय अरंगी आवडी आदरी आली नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं जगन निहत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहसु विठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी संताची माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी संतासी रंद हो चित्तासी आपुल्या आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारुनी आता आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त शुभेकरिता निवडलेला अभंग विश्व माऊली विठोबाचा प्राणसखा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवनाचे राजे माऊली ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा मंगलचरणातला 3 कडव्याचा अभंग आहे आणि अभंगाच्या द्वारे ज्ञानेश्वर माऊली आपलं जीवन सफल कसं झालं आमच्या जीवनामध्ये आरंभाला काय आलं आम्ही त्या साधना कशी पार पाडली आणि त्याचे परिणाम काय झाले आणि कोणत्याही प्रकारचा संशय शिल्लक राहिला नाही या विषयाचं गोड दिग्दर्शन आणि ह्या अभंगाच्या द्वारे करतात त्याच्यावर आपल्याला यथामती आता अवकाश तुमचा 1 मिनिट वाढवा घेणार नाही आणि 1 मिनिट कीर्तन सुद्धा कमी करणार नाही विठ्ठला
भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने प्रतिवार्षिक स्वरूपाचा श्री संत सावता महाराज, श्री संत नामदेव महाराज या दोन संतांच्या महान संजीवन समाधीच्या माध्यमातून प्रभावित असलेला हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशभर. कारण माणसाची कीर्ती यदा कदाचित घरापुरती असते. बायको चांगली असली तर त्याची कीर्ती तिच्या हातात असते ना. आणि जास्तीत मनुष्य गावाला आला तर गावापुरती, त्याच्यापेक्षा वरच्या स्टेपला गेला तर तालुक्यापुरती, जिल्ह्यापुरती, महाराष्ट्रापुरती, देशापुरती. संतांची कीर्ती त्रैलोक्यामध्ये उभारिला ध्वज ही लोकावरी ऐशी चराचरी. आपल्या आजोबाचं पंजोबाचं खापड पंजोबाचं नाव जर विचारलं तर लवकर आपल्याला सांगता येणार नाही. पण आरण म्हटलं का सावता महाराजांचं नाव पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आळंदी म्हटलं का ज्ञानोबारायांचं नाव पुढे आल्याशिवाय, त्र्यंबकेश्वर म्हटलं का निवृत्तीनाथांचं नाव पुढे आलंय, देहू म्हटलं का तुकोबारायांचं नाव. काय संबंध, काय संबंध. मनुष्य जगतो तो स्वतः करता जगतो, आणि संत जगतात ते समाजाकरता जगतात, म्हणून त्यांची कीर्ती आहे. अशा विश्वसंत सावता महाराज यांच्या जवळजवळ 729 वर्षाची समाधी आहे. नामदेव महाराजांची 732 वर्षाची समाधी आहे. काय या संतांच्या अवतार आपल्या या पुण्यभूमीमध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये झाले. आपल्या या सप्ताहामध्ये ज्यांचं नियोजन आहे, आयोजन आहे, ज्यांच्या प्रेरणेने हा उत्सव चालू आहे ते श्री संत जंगलीदास महाराज, 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज, ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज आणि रत्नाकर महाराज पवार मणेगाव यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा उत्सव सर्व कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, तसेच ग्रामस्थ मंडळी, वर्गणीदार, माता भगिनी यांची संख्या मोठीच आहे. आणि मला सर्वात विशेष आकर्षण वाटलं ते इथल्या तरुण मंडळीचं. तरुण मंडळी विशेषत्वाने दिसतात कार्यक्रमामध्ये. तरुण नाही, कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण म्हटलं का जे कामात राहिले नाही ते नियम बसायचं. पण इथं तसं नाही महाराज. इथं अगदी तरुण तडफदार मंडळी सर्व, आणि अत्यंत नियोजित. जसा काही सप्त्याचा शेवटचा दिवस आजचा, एवढं वातावरण निर्मिती आहेत महाराज. आणि हे सर्व आयोजक, नियोजक सर्वांना धन्यवाद देतोय. आमचे भजनी मंडळाचे या कीर्तनाचं 50% अंग पक्वाचं असतं महाराज. आमचे एकनाथ महाराज भांडे आहेत, ते भांडणे नाही. अरे अगदी छोटेसे होते, एवढे एवढे साठवलेला यायचे ना पूर्वी. 7-7 दिवस निफाड कारखान्यावर यायचे साठवले, अगदी छोटेसे पक्वात वाजवायला. तेव्हापासूनचा परिचय अत्यंत जुना परिचय. त्याचप्रमाणे आमचे सर्व हरिभक्त परायण मंडळी, आमचे शेरेकर महाराज जाणूरला होते ना, जाणूरल्याच्या नाव आता तिकडे जवळजवळ 35 वर्ष मी त्या सावता महाराज पुण्यतिथीचं कीर्तन जाणवलेला सातत्याने अखंडित. त्यांना विचारून बघा, दरवर्षाच्या नियमाप्रमाणे. आमचे पडवळ सर आहेत, आमचे बडे महाराज, खोडे महाराज बरं का, सुरदास आहेत. खरंच आहे विशेष. आमचे छोटे महाराज तर विचारायचं अख्खा चातुर्मास गाजवला पंढरपुरामध्ये त्यांनी. महाराजांचं काय निवृत्ती महाराज, त्या सर्व टाळकरी मंडळी एकावनी गोष्टी, असे सर्व विनेकरी महाराज, असे व्यायी भाई आहे सर्वे सोयरे धारे. पण कीर्तनामध्ये मात्र
हे माझे सोयरे सज्जन सांगाती नाम आठविती विठोबाचे ते माझे खरे सोयरे. पुष्कळ बोलता येईल या विषयावर. आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. आपल्या सप्त्याचा आहे आरंभ म्हणजे पहिला दिवस. पहिल्या दिवशी बहुतेक कीर्तनकार कीर्तन नाकारित्यात. मी मात्र पहिला येऊ, मधलं येऊ, शेवटचं येऊ, काल्याचं येऊ, कोणचं येऊ, गिडीला काय माहेर रस असं ते काय नसतं तसं असं. तेव्हा पहिल्या दिवसाची सेवा आहे. वारकरी संप्रदायाची नियमावली आहे. नियमावली पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने कोणतं चिंतन मांडावं, कोणते अभंग घ्यावेत कीर्तनाकरता, ही आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाची. आता आचारसंहिता पाळीत असतील त्यांच्याकरता, जे आचारसंहिता पाळतीच नाही त्यांच्याकरता हा विषय नाही. त्या कीर्तनकारांकरता सुद्धा नाही. मला कोणाविषयी काही देशाने बोलायची आवश्यकता नाही, परंतु नियमामध्ये असावं. कोणतंही कार्य नियमामध्ये असावं. पहिल्यांदा कार्याचा आरंभ करत असताना मंगलाचरण करावं अशी आहे नियमावली. आपल्या घरी लग्न जरी निघालं तर ध्यान करून सांगतात, बाजारात जातात त्या नाही गणपतीचं चित्र पहिलं आणा बरं का लग्नाच्या अगोदर, आणि ते उंबरठ्याला ठोका गणपतीचं चित्र. का? आमच्या लग्नामध्ये विघ्न येऊ. आणि ते ठोकणार जर पियेल असलं एकच विघ्न नाही. मंगलाचरण कसं करावं? मंगलाचरणाची पद्धत साधू संतांनी ऋषीमुनीने काय सांगितलेली आहे? कार्याचा आरंभ. मंगलाचे 3 प्रकार. नमस्कारात्मक मंगल, आशीर्वादात्मक मंगल आणि वस्तुनिर्देशक मंगल. 3 प्रकार आहे मंगलाचे. आता सर्व विस्तार नाही मानणार. आपण मंगल करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्व कार्येषु. असं गणपती बाप्पाला नमन करतो तरी विघ्न येतात. कारण ज्या पद्धतीनं नमन करायला पाहिजे तसं नमन आपल्याकडून होत नाही. ज्या प्रकारे प्रस्तावित केलं पाहिजे तशी प्रस्ताविकता आपल्याकडून होत नाही. याच्याकरता आपल्याला तिघांचा आश्रय घ्यावा लागेल. शास्त्राचा आश्रय घ्यावा लागेल, देवाचा आश्रय घ्यावा लागेल आणि संतांचा आश्रय घ्यावा लागेल. शास्त्र नमन करायला सांगतंय, संत नमन करायला सांगतात आणि भगवान परमात्मा नमन करायला सांगतो. आता जेवढा विषय बसेल कीर्तनामध्ये तेवढा लक्षपूर्वक ऐकायचा प्रयत्न करा. तुमच्यासारखे सज्जन श्रोते मिळणं फार दुर्लभ झालंय मला अलीकडच्या काळामध्ये. चोखंदळ श्रोते मिळणं, श्रवण करणारे श्रोते मिळणं फार दुर्लभ झालं. काही ऐकणारे भेटतात कारण त्यांना काही सांगणारे भेटतात. विठाला विठाला. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. श्रोते कोण आहे? श्रोते हे भगवान शंकराचे समान श्रोते आहेत. म्हणून कोण्याही कीर्तनकाराने मला फार कळतं, मी फार विद्वान आहे, तुम्हाला काहीच कळत असा अहंकार बाळगू नये. हो, फार महत्वाचे विषय आहेत. चला निघूया पुढे आपण. तेव्हा मंगलाचरण, मंगलाचे प्रकार आणि साधू संतांनी केलेलं मंगल. ज्ञानेश्वर महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्या. तुकाराम महाराजांना विचारा, महाराज तुम्ही मंगल केलं असेल ना? महाराज म्हटले केलं ना. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची रूपा
महाराजांना विचारा. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू शारदा, जे चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पाविजा सकळा, या ओजा माझे दंडवत. तिसरे वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे नी पुण्य पावन, प्रसन्न होनी श्रोते जन, तया माझे. आता वंदू रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे दंडवत. पुष्कळाचं चिंतन करता येईल आपल्याला या विषयाचं. आज ज्यांचा अभंग आपण घेतला त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना ओम नमोजी वेद पारायण चालू आहे ज्ञानेश्वरीचं. आई सत्य असेच राहत्यात. पारायण गाथ्याचं नाही, ज्ञानेश्वरीचं नाही, भागवताचं नाही, हरिपाठन. हरिकडं पाठ असून हरिपाठ काढतात. हे काय विषय थोडं झालं का असू द्या. तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय नमन करतात. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जे जे सुसंवेद्या, आत्मरूपा देवा तुमचं गणेशू सकलात्मती प्रकाश. ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथेमध्ये सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम, सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम, सकळ सर्वांच्या मुखोद्गत आहे, सांगून मी वेळ घेत नाही. भगवंताच्या साक्षात्काराने सिद्धपंताने आपली कन्या रुक्मिणी विठ्ठलपंतांना दिली. दोघांना दृष्टांत झाले, लग्न सोहळा झाला, तीर्थयात्रा झाल्या. आणि संसारामध्ये रममान चित्त होत नाही. त्याच ज्यांना जगाचा उद्धार करावायचा असतो म्हणून पत्नीला म्हणायची मला संन्यास घेऊ दे, मला संन्यास घेऊ दे. अनावधानाने जा म्हटले, आईसाहेब जा म्हटले, अनावधानाने झाले. आणि काशीला जाऊन रामानंदाकडे संन्यास घेतला. आणि चैतन्यासारखा शिष्य मिळाला म्हणून त्याच्यावर जबाबदारी सोपवली. आणि तीर्थ दक्षिण भारतामध्ये तीर्थयात्रा जात असताना आळंदी क्षेत्रामध्ये आले. तिथं रुक्मिणी मातेची भेट झाली. त्या अश्वस्थाला प्रदक्षिणा करते, 1.25 लाख प्रदक्षिणा. काय तपश्चर्या अशी, जिच्या उदरामध्ये जगाचा उद्धार करणारे पुत्र जन्माला येणार होते, त्याच्याकरता साधना करावी लागते. ही भूमी पवित्र करावी लागते, तपाने तापवावी लागते. महाराज रामानंदांची भेट झाली आणि आपल्या आश्रमामध्ये चैतन्य म्हणून जो कोणी महाराष्ट्रातला ब्राह्मण आलेला आहे तो तिचा पती आहे. तिथूनच यात्रा संपवली आणि पुनश्च त्यांना संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमात यावं लागलं. आणि पुढे 4 भावंडांना 4 मुलांना जन्म द्यावा लागला. निवृत्तीनाथाला ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई. समाज जगामध्ये सर्वात मोठा रोग, सबसे बड़ा रोग
क्या कहेगे लोग. दोघ जण बापले चालले होते. रात्री कीर्तन ऐकलं. सर्वागती राम. कीर्तन ऐकलं. त्यांनी विचारलं घोड्याचा जीव आपला जीव कशाला त्याच्या मुखांडी बसायचं. म्हणून घोडं धरून हातात चालले. समाजातले 2-4 जण भेटले. भेटत येतच ती तेवढ्याच काम आले याची कारणाशी. ते तेवढ्याच कामा करता आलेले असतात. काय म्हण घोडं आमचं शिव हा मुलगा आहे बाप आहे. आणि मग घोडं असताना तुम्ही पाय तुमच्यासारखे मूर्ख जगामध्ये कोणी नाही. घोडं कशाला बसाय करतात असताना. मग मुलगा म्हटला बाबा तुम्ही बसा. नाही म्हणे बाळू तू बस. नाही बाबा तुम्ही म्हातारे तुम्ही बसा. आणि मग म्हाताऱ्याला घोड्यावर बसवलं. मुलाने घोडं धरलं चालले पुढं. पुढे 2-4 जण भेटला त्याच कामा करता आलेले असतात. म्हटले काय आणि तुझं काय सोनं व्हायचंय का. मसनामध्ये गावड्या गेल्या सोन्यासारखं लेकरू पाय चाललं आणि खेळल्या तू घोड्यावर बसला. घोड्या म्हणजे घोड्यात म्हटलं म्हातारा पटकन खाली उतरलं आणि पोराला घोड्यावर बसलं. पुढे गेल्यावर 2-4 जण भेटतात त्याच कामा करता आलेले असतात. आलो याची कारण अशी. कोण काय कटले हा आता खरं कलियुग लागलंय. आहे का बापाची आईची किंमत त्यांना. स्वतः घोड्यावर बसला. म्हातारा पायी चालला. मग त्यांनी विचार केला. मग दोघंही घोड्यावर बसले. बापाही बसला. पुन्हा 2-4 जण भेटलीच. ते म्हटले अरे काही आहे का जीव त्या घोड्याचा जीव त्याच्यावर दोघं बसले तुम्ही. त्यांनी विचार केला. रिकामं चालवलं तेव्हा नाव ठेवलं. म्हातारा बसला तेव्हा नाव ठेवलं. मुलगा बसला तेव्हा नाव ठेवलं. दोघं बसलो तेव्हा नाव ठेवलं. मग त्यांनी काय केलं घोड्याचे 4 पाय बांधले. मग ती लाकूड घातलं. एक झाला पुढे एक झाला माग चालले. पुन्हा 2-4 जण भेटतातच कामा करता आले असतात. म्हणजे काय मूर्ख आहे. घोड्यावर बसायचं तर घोडंच खांद्यावर घेतलं. याला म्हणतात समाज. आता अलीकडे राहिले नाही तसं. पूर्वीच्या काळामध्ये ना सासूरवास होता. म्हणे सासूरवास म्हणजे सुनांना सासवा त्रास द्यायच्या असं ऐकून आहे. अलीकडच्या सासूला कोणताही पराक्रम करायचा प्रयत्न करू नये. हा सासूरवासा जपून राहा. एक तो सुना मिळून नाही राहिले. त्यांचा झाला तोटा. त्याच्यामध्ये सासूरवास करायला जाशील तर वृद्ध आश्रमात जाशील. तेव्हा ते 4-5 जणी तपकीर उडीत बसल्या म्हाताऱ्या. ती म्हणायची आज तर अशी तिची कसर काढली ना. दुसरी म्हणायची मी तर तिच्या आईबापाचाच उद्धार केला. तिसरी म्हणे मी तिच्या कुळाचाच उद्धार केला. पण ही गपची ही पुढे काय बोलवती. म्हणे का ग तुझ्या सोनाबद्दल काय करावा. ते सुनी बोलायसारखं काही होतच नाही. माझ्या सगळ्या घागराच्या अगोदर उठत. कामची भाकरीला छंद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे. भाजीमध्ये मीठच मागायची पाणी येत नाही. ती चुकतच नाही. काय करा माझं तर तोंड लई वळवळा करतं बोलाय करतात. पण ती चुकतच नाही. काय करावा चुकतच नाही. काय करावा. एक दिवस मध्ये दोघींना मळ्यात जायचा प्रसंग आला. मळ्यात आता ते सुनलं काही माहिती नाही. कोणत्या मळ्यात जायचं कसं. मग त्यांना ते टोपलं वगैरे भाकरीचं घेतलं डोक्यावर आणि सासूच्या माग तिला तेवढाच सापडला. कागा म्हणे ठकी तर निभाणं चांगली. तुझे का पाय मोडले का माग चालत ती. तिला बरोबर वाटलं. तिला पटक्यान 2-3 पावलं उचलल्या लगेच पुढं. हा जाय मोठा झेंडा लावणार आहे पुढं जाऊन. ती पुन्हा मग
बरोबर आहे. सासूला उजवा पाय टाकला ती उजवा टाकायची, सासूला डावा टाकला ती डावा टाकायची, सगळे तिच्या. आता मी आली तर लागली बराबऱ्या करायला माझ्याशी. मला सांगा की ना आता वागावंच कसं? म्हणजे समाज हा नाव ठेवणारच. आतापर्यंत समाजाने नाव ठेवलेलं नाही असं एखादं व्यक्तिमत्व मला दाखवा. रावणाला नाव ठेवलं, रामाला नाव ठेवलं, ठेवलं का नाही? कंसाला नाव ठेवलं, कृष्णाला नाव ठेवलं का नाही? कुठे बघा तुम्ही चांगल्याला नाव ठेवतात आणि वाईटापेक्षा चांगल्याला जास्ती नाव ठेवतात. जाऊ द्या, हे का सांगत होतो तुम्हाला मी? गेलं डोक्यात, तुमच्या डोक्यातून जावं म्हणूनच इकडं आणलं तुम्हाला. समाजाने विठ्ठलपंताने माता रुक्मिणीला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. इथून निघालो होतो आपण. मूळ मुद्दा सोडायचा नाही. आणि मग ब्राह्मणाकडे किफायत मांडली. आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता तरी आम्हाला समाजात घ्या. सांगितलं ते काम आमचं नाही. पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणावं लागेल. त्या काळामध्ये 750 वर्षाच्या काळामध्ये आळंदीहून पैठणला तिथं जाऊन काय व्हायचं ते झालं. रेड्यामुखी वेद बोलवला, पितर जेव घातली, मृत पत्र जेव काय व्हायचं ते झालं. तिथून येता येता नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिली. पुढे आळ्याला आल्यानंतर त्या रेड्याला समाधी दिली. पुढे ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आल्यानंतर चांगदेवासारख्या 64 कलांनी युक्त असलेल्या योग्याला सुद्धा बोध केला आणि संजीवन समाधी घेतली. संजीवन अंडरलाईन करायचं. सजीवन. ज्ञानदेवी घेतले दान, बाबा बाळचंदू समाधी बैसला निर्वाण, हृदयी धरोनिया ध्यान, कथा कीर्तन करीतू बाबा. एवढा मोठा आविष्कार जीवनामध्ये. आता सर मी अगदी थोडक्यात तुमच्या पुढे प्रस्ताव मांडला. एवढा मोठा आविष्कार जीवनामध्ये प्राप्त करून घेतला, एवढं मोठी साधना प्राप्त करून घेतली. माऊलीला प्रश्न विचारला, माऊली एवढी साध्यता प्राप्त करून घेत असताना कोणत्या साधनाचं अवलंबन केलं? कोणती साधना स्वीकारली? आम्ही जगामध्ये प्रयत्न करतो आहे. अनेकांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत, परंतु एकाचेही प्रयत्न यशस्वी झाले नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाले कसे? माऊली म्हटले सुरुवात चांगली करावी. या इथं आता सुरुवात चांगली करावी, आरंभ चांगला करावा, आरंभ नमनाने करावा. म्हटले म्हणजे आम्हाला जरा मोकळं करून सांगा. म्हटले आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या परंपरेनं आलेला मंत्र, आमच्या परंपरेनं आलेली दीक्षा, आमच्या परंपरेनं आलेला संप्रदाय याची साधना अंगीकारली आणि आमचं कुळ जे पावन झालं. कुळ हे पावन आम्ही त्या नामाचं अवलंबन केलं. केव्हा केलं? अभंगाच्या पहिल्या खंडात माझं लग्न झालं. Hare
झाले पूर्ण काम केले सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद केले सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम केले सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद आरंभी आवडी आदरे आले नाम. एका पदाचा थोडका विचार करायचा. आरंभ, कोणत्याही कार्याचा आरंभ चांगला जर झाला तर ते कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत शाश्वत राहत. चिंतन लक्षपूर्वक आहे का? जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, त्यामध्ये वारकरी संप्रदाय. कितीतरी संप्रदाय जन्माला आले, काही व्यक्तींच्या बरोबर आले, काही व्यक्तींना सुरुवात केली, ती व्यक्ती गेली, मावळले, ते तर मावळले, संप्रदाय गेले. वारकरी संप्रदाय कसा नाही, हा अनादी संप्रदाय आहे. अनादी 6 गोष्टी अनादी आहे, वेदांत शास्त्र सांगतात. त्याच्यामध्ये हा संप्रदाय अनादी आहे. किती अनादी आहे? आपण म्हणतो ज्ञानोबाराय वगैरे हे पुरस्कर्ते आहेत पुढे, पण सृष्टीच्या उत्पत्ती काळापासून, उद्यापासून भागवत आहे नाशिकला, काशी मंगल कार्यालय तिथं उद्यापासून भागवत चालू आहे, त्याच्यामुळे तो विषय येतो. काय हे संप्रदाय किती अनादी आहे. संकादिकापासून सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत आरंभाच्या काळामध्ये, त्या संकादिकापासून ह्या संप्रदायाचा आरंभ आहे. आणि त्या मध्यंतरी 7,500 संत, 7,500 संत, साक्षात्कारी संताबद्दल बोलतोय मी. ब प बद्दल नाही, महामंडलेश्वराबद्दल नाही, वेदांत वाचस्पतीबद्दल नाही. मी साक्षात ज्यांना देवाचा साक्षात्कार झालेला आहे अशा 7,500 संतांचं प्रकाशन ग्रंथ गोरखपूर गीता प्रेसने प्रसिद्ध केलेला. बघा तुम्ही काय झालं, अलीकडे वाचनाची सवय ही कमी झाली लोकांची, वाचनच राहिलं नाही. या TV-मुळे, मोबाईलमुळे, या मोबाईलने ते एवढा घात केलाय महाराज. मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच्याच घरात शिरलो. आज या दिवशी भांडण होईल होतो, त्या बाईला कालचाच राग होता, आणि हे मध्ये जसं शिरलं ते मोबाईलच्या नादामध्ये झाला कागदच्या, ती आली सांगच्या वाजवून लाज नाही वाटत कोणाच्या घरात घुसायला. एवढं कठीण आहे महाराज, हे फार अवघड काम आहे. सेल्फी हे पाहणं वगैरे वगैरे जाऊ द्या, अवघडच आहे. सर्वच गोष्टी अवघड चाललेल्या आहेत. आरंभ सांगत होतो. आरंभ, या वारकरी संप्रदायाचा आरंभ संकादिकापासून झाला. पुढे त्याचे पुरस्कर्ते ज्ञानेश्वर महाराजांसारखे. पुढे ही इमारत कायमची भरभक्कम राहावी म्हणून विठ्ठलपंताने, माता रुक्मिणीने आपल्या त्या ह्या इमारतीच्या पायामध्ये आपला तुका म्हणे बळीन जीव दिला ज्ञानोबारायांनी त्याच्यावर पाया रचला. बहिणाबाई फार सुंदर गातात महाराज. संत कृपा झाली इमारत फळाली, बहिणी फडकते ध्वजा. काय वर्णन केलं महाराज त्या बहिणाबाईने. बायांचं पहिल्यापासूनच योगदान आहे, महिलांचं आहेत ना, माता भगिनींचं पहिल्यापासून त्यांचा अधिकार आहे मोठा.
नामदेवाच्या कीर्तनामध्ये जनाबाईने म्हणावं म्हणे जनी म्हणे ज्ञानदेवा साल तुम्ही म्हणा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग बोला भक्त म्हणे ज्ञानदेवा बोला भक्त म्हणे ज्ञानदेवा बोला भक्त म्हणे ज्ञानदेवा बोला भक्त हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग या बहिणाबाईने फार सुंदर गायलं महाराज ते वारकरी संप्रदायाचा त्याचा आरंभ फार महत्वाचा. मी आरंभ सांगतो. आरंभी सुरुवात झाली वंश परंपरेना ना तरी आदी गुरु शंकरा लागोने शिष्य परंपरा बोधाचा पसारा झाला जो आमते आमच्यापर्यंत ही मंत्र बीजावळी आलेली आहे. आणि आरंभ आम्ही केला. आरंभी आवड पाहिजे बरं का. तर तुम्ही इथं आलेत आवड आहे म्हणून एवढेच लोक आहेत का फक्त. आवड महत्वाची आहे महाराज. आणि आवडीनं केलं तर ते उपयोगाचं असतं. आवडीने भावे हरी नाम घेसे तुझे चिंता त्यासी सर्वाय तुझे चिंता त्यासी सर्वाय हे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वाय तुझी चिंता त्यासी सर्वाय. आता प्रत्येकाच्या ठिकाणी आवड असते. कोणाला कशाची कोणाला कशाची कोणाला कशाची कोणाला कशाची कोणाला चहाची. तिकडं किचन मध्ये जर कपशी वाजली इकडं हरिपाठच चुकून जातो. एवढी आवड असते मला. त्याला चहाचा सुगंध आला त्या एकदा केव्हा येतो सुंदर ते ध्यान. काय सांगतो इतका आवडीने त्या चहाकडे बघतो. चहावालीकडे कमी आवडीनं बघतो. एवढा चहाकडे आवडीनं बघतो. आणि मग तो एका हातात बशी एका हातात कप. ती बशी कशी प्रेमाने इतकी आवड असते त्याला. जाऊ दे आवड. नाथ महाराज म्हटले आवडीने भावी हरिनाम घेशी. तुझी चिंता तुला चिंता करायची गरज नाही. आवडी विठ्ठल गाई दे कांती 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 आला भेटला भाई घरा आला भेटला भाई घरा आला भेटला भाई घरा आला भेटला भाई घरा. आवडी विठ्ठल गायीची एकांती अलभ्यते अशक्य असणारे लाभ घरा पायाजवळ येतील महाराज तुमच्या. त्याच्याकरता आवड फार महत्वाची आहे. देव किती आवडावा आपल्या आपल्या मनाला विचारून करून बघा. आपला एकुलता एक नातू घेऊन मंदिरात यावा. नातवाकडे बघावं देवाकडे बघावं. दुही मधला कोण आवडतो आपल्याला तिला कळतं आपलं आवड. आवड आवड दुर्ल्या देशीचा बहु आवडी
बिंबलोन करी दुरिल्या दिवशीचा बहु आवडीचा. आता ज्यांचा अभंग आहेत ना त्यांचेच प्रमाण घ्या. तुझी अनवाहीन गा देवराया देवराया बहु आवडसी जीवा सोनिया बहु आवडसी जीवा सोनिया. हे तुझी अनवाहीन गा देवराया देवराया बहु आवडसी जीवा सोनिया बहु आवडसी जीवा सोनिया. तुझी अनवाहीन गा देवराया देवराया बहु आवडसी जीवा सोनिया. तुझी अनवाहीन गा देवराया देवराया बहु आवडसी जीवा सोनिया. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो. तुझी अनवाहीन गा देवराया बहु आवडशी. सर्वात माणसाला स्वतःचा जीव आवडत आहे. सर्वात आवडता जीव आहे. पण माऊली म्हटले तू मला माझ्या जीवापेक्षाही आवडतो. जीवीची आजीवा जीवीची आजीवा जीवीची आजीवा जीवा जीवीची आजीवा प्रेम भावाची भावा प्रेम भावाची भावा भावा प्रेम भावाची भावा प्रेम भावाची भावा. तुझ वाचुनी केशवानु नावरे तुझ वाचुनी केशवा अनुनावरे तुझ वाचुनी केशवानु नावरे तुझ वाचुनी केशवा अनुनावरे. जीवे अनुसरणी आधुनिका नये जीवे अनुसरणे आधुनिका ज्ञानोबारांचंच म्हणणं आहे जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा आणून आवडी. काही आवडत नाही आम्हाला. न आवडी जन न आवडी फक्त तूच आवडतो. तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज घेऊन निघायचं पायी पायी पंढरपूरला जर एकादशीला जायचं काय काय पंढरपूरला काय सांगू का काय आहे. आमची आवड आहे. आवड आहे. काय आवडतं तुम्हाला. तुकाराम महाराज वर्णन करतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागालिंग पांडुरंग चंद्रभागालिंग पांडुरंग हो चंद्रभागालिंग पांडुरंग चंद्रभागालिंग पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग 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 आवडे पंढरी भीमा पांडुरंग. त्यांना भीमा पांडुरंग पंढरी आवडायची. आम्हाला आवडत्या
घोंगड्या यांना आवडत्यात बांगड्या. बायांची गर्दी बांगड्या भरायला, बाट्यांची गर्दी घोंगड्या घ्यायला. काय आवडीचा विषय. आणि इकडं का घोंगड्या मिळती नाही, अरे इकडं का बांगड्या मिळती नाही. नाही माहेराला गेल्यावर मग बांगड्या भरायला. बरं, आवड असावी देवाची, संतांची, शास्त्राची आवड असावी. आपल्या आरंभ सुरुवात होतो आहे. आरंभी आवडी आदरे. आदर 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 फार महत्वाचा आहे. पंगत घालावी, जेवायला बोलवावं, वाढावं. जेवायला बसले का म्हणा खा खा, तुझ्या बापाचाच माल आहे. लाजाय वाटती नाही, उठले का चालले बॉम्बा मारीत खाय करता. खा खा. खरं सांगा त्याला गिळल जाऊ. आदर पाहिजे, आदर आदर. काय वारकऱ्यांना जीव घालतो. गुलाबजाम म्हणू नका, श्रीखंड म्हणू नका. आमच्या दिंडीमध्ये तर असा पदार्थच राहिला नाही का तो झाला नाही. पुरणपोळी आंबारस. आता बरं आहे, पुढल्या वर्षी भावा लय घाई नका करू, लय पटकन. म्हणजे काय होतं, माणसं लय उतावळे होतात. का बाबा कवा दिंडी जायची, अगोदर विचारित द्या. जे अगोदर विचारित ते कधीच येत नाही दिंडीमध्ये. लक्षात ठेवायचं, जे टायमावर निघत तेच खरं. ऐका, आवडी आदरी आली नाम. आता इथं अंडरलाईन करा, नाम. आले, घेतले नाही, अगोदर घेतले मग आले. नाम यावं लागतं. आणि नाम येण्याकरता अगोदर घ्यावं लागतं. काय नाम. नाम साधना ही जगातली सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ साधना आहे. नामा फलते तत्व, दुसरं तत्वच नाही. म्हणून एक तत्व नाम, दृढ धरी म्हणा. एकच तत्व आहे या जगामध्ये. सर्वात मोठं जर काय असेल, गगनाहुनी वाढ नाम आहे. वाढ नाम आहे, वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्त स्वीकार, ज्ञानदेव पुसे निवृत्ती स्वीकार. ज्ञानदेव पुसे निवृत्ती स्वीकार. वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशीचा, निवृत्तीशी, निवृत्तीशी बरं का. निवृत्ती मूर्त लहान आहे पण लय महान आहे महाराज. अशी वस्तू तुम्हाला कशी मिळाली असेल तर ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐका, नाम किती श्रेष्ठ आहेत हे फक्त नामधारक भगवान शंकराला विचारा. नामधारक नामधारक पाहिजेत महाराज. भागवतामध्ये भगवान उद्धवाला सांगतात, हे उद्धवा लक्षपूर्वक ऐक. माझी कथा माझे नाम, सकळ पातका करी भस्म. हे चित्त शुद्धीचे वर्म सत्यदान उद्धवा. बाबा उद्धवा, कथा करायची असेल तर माझी कथा कर. नाम घ्यायचं असेल माझं नाम घे. तुझ्या पदरामध्ये पुरेपूर फळ पडणार. कारण नाम ही साधना. जे नामधारक वारकरी आहेत त्यांना विचारा. काळाचं भान नाही, देशाचं भान नाही, वस्तूचं देश काळ वस्तू भेद मावळला. हो, राहिला नाही. देशाचा भेद राहिला नाही, काळाचा भेद नाही, वस्तूचा भेद नाही. मग अखंड चिंतनामध्ये नामचिंतन येतं. अभिनामाचे धारक, आम्ही नामाचे धारक.
प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण आम्ही नावाचे धारक नेनो प्रकाराने सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण आधी नामाचे धारक तेना प्रकाराने सर्व भावे का विठ्ठलाचे नामधारकाचा महिमा सांगितला. नामाचा महिमा कोण करी सीमा. त्या नामाचा महिमा काय वर्णन करावं मग. ते सर्वांच्या दृष्टांत ऐकण्यातलं आहे. लंकेला जात असताना ते नळ दोघं जण दगड टाकायचे. ते दगड असे लांब जायचे. मग ते एकावर राम आणि एकावर मग ती एकमेकाला जॉईंट व्हायची. आणि तो 400 योजने फुल जेव्हा तयार झाला तिकडं लंकेत कळालं. अरे म्हणे आता ते येणार आहे. ते एक आलं होतं त्याने अख्खी लंका जाळली. असे 18 पद्म येणार आहेत. 18 पद्म माहिती का संख्या. गणितशास्त्र एकम दहम शतम सहस्र दसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खर्व निखर्व आणि मग पद्म. ते आता निवांत बाबळी खाली दिसतो का नाही तर द्राक्षाच्या बागामध्ये निवांत पगार त्याला एवढा वेळ नाही आपल्याकडे. 18 पद्म वानर येणार. मग तेवढे लेकरं बाळा का उन्हात पाणी द्या का म्हणून काय करा राजीनामा द्या नोकरी. हे राक्षस पुढे युद्धाला ते समुद्राच्या काठावर जाऊन मिटिंग घेऊन बसले. रावणाला कळालं. रावण आला तिकडे. अरे युद्धाची तयारी करायची. ते आम्हाला नाही युद्ध करायचं म्हणे बाबा. ते एक आलं तर त्यांनी किती त्रास दिला. असे 18 पद्म येणार हे कशी काय येतील ते इकडं आम्हाला कळलं ना. दुपारी 2:30च्या बातम्याला ऐकलं आम्ही रामाचे वानर सेतू बांधून राहिले म्हणून. रावणाला कळालं. यांना समजलं. आता यांना धीर दिला काय. रावण बसता हुशार. रावणाचा सर्वांगीण अभ्यास करावर काय ऐकला आम्हाला. चांगला अभ्यास करा अध्यात्म रामायणामध्ये. मग रावण कळेल तुम्हाला. रावणाने विचार केला त्यांना काय करू म्हणजे. अरे काय एवढे ते वनवाशाला घाबरा त्या म्हणजे पाण्यावर दगड तारले पूल बांधून येऊन राहिला. मी सुद्धा पाण्यावर दगड तारू शकतो. तुम्ही ती वानर एवढले दगड आणतात. तुम्ही असं करा 100-200 राक्षस तुम्हाला उचल एवढा दगड आणा. मग त्यांनी तो दगड उचलला आणि आणला रावणाकडे. रावणाने त्याला तोंड लावलं. काहीतरी बडबड केली. फेका पाण्यात. फेकला ना पाण्यात. तो तरंगला. रावणाने फेकेल दगड तरंगला. आणि मग यही कॉलर ताट केली. अरे आंबे कुछ कम नाही म्हणे. आपलाय राजा दगड तारितो. आणि ते काय मीडियावाले ही बातम्या लगेच पसरण केल्या ना महाराज. मोबाईलवर तेचन फोनवरही तेचन TV-लाही तेचन. अख्ख्या जगात बातमी रावणाने पाण्यावर दगड तारले. संध्याकाळ झाली. रावण घरी आल्यावर मंदोदरीनं पूजा वगैरे केली. आरती वगैरे पाहिल्या. बाया नवऱ्याची आरती करायच्या. आताही करते काही काही. ते आरती करायचं आरतीचं राहत. त्याची आरती उलट्या घोळानीच करावं लागत तरच होती त्याची आरती. जाऊ द्या. तेव्हा ते संध्याकाळी आले. आरती वगैरे केली. बसली. म्हटले का एक विचारू का तुम्हाला. आणि टेन्शन देऊ नको. टेन्शन शब्द माझा आहे. लय वैताग देऊ नको. टेन्शन शब्द इंग्रजी. रावणाला इंग्रजी येत होती का नाही मला नाही माहिती. बर काय म्हणते तू. म्हणे तुम्ही पाण्यावर दगड तारला असं ऐकलं. हा मी काय कमी आहे का. ग बसा. मला माहिती तुम्ही कशी. तुमच्याच्याने पाण्यावर दगड. अरे साऱ्या लोकांनी मान्य केलं तू माझी पतिव्रता बायको असते. मी पतिव्रता आहे. मला माहिती आहे तुम्ही तुमचा
तुमचा छापखाना कसा आहे मला चांगलं माहिती आहे. तुमच्याच्याने काय पाण्यावर दगड करतो म्हणे. मंदोदरी तुला खरं सांगू का? खरं सांगा म्हणे. बाहेर कुणी आहे का पाय बरं? केशव जा रे तुम्ही सुट्टीवर जा, दरवाजी खिडक्या बंद कर. मग दोघं पलंगावर बसले आणि हळूच त्या मंदोदरीला सांगायला लागला. राक्षस युद्धाला नको म्हणत होते, काय करावं? मग मी युक्ती केली. त्यांना एक मोठा दगड आणायला सांगितला आणि त्याला मी तोंड लावलं आणि त्याला म्हटले, दगडा तुला रामाची शपथ जर बुडाला तर. कोणला? रावणाने नामाचा वापर केला तरी सुद्धा पाण्यावर दगड काढलं. काय केलं असेल एवढा नामाचा महिमा, अलौकिक महिमा आहे महाराज. ते किती सांगत राहिलो तरी ते कमीच आहे. ऐका. आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कोणतं नाम? राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. काय झालं तुझ्या नामाने? तुझ्या नामाने आमच्या ठिकाणी असलेले सर्व संदेह निवृत्त झाले. अभंगाच्या शेवटच्या काळात तुझी नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझी नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझे नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझे नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझी नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझी नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझे नामे सकळ संदेह विठ्ठला, तुझे नामे सकळ संदेह विठ्ठला. बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठला, बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठला, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठला, बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठला, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. बरोबर 8:30 वाजले. अर्धा तास माझ्या हातामध्ये आहे. तुझी येणे नामे सकळ संदेह. संदेह प्रत्येकाच्या जीवनामध्ये संदेह नावाचा दोष येतो. आपण किती वेळेस रामायण ऐकलं? हजारो वेळेस ऐकलं, पाहिलं सुद्धा, टीव्हीवर पाहिलं सुद्धा. मला सांगा आपल्या गावामध्ये कैकई नावाच्या किती बाया आहेत? वरात करा. कैकई नाही? बर मंथरा? मथुरा नाही, मंथरा. मंथरा नावाची बाई नाही आणि कैकई नावाची बाई नाही. का बरं? काय म्हणू? उत्तर द्या मला. मी कीर्तन जाणार नाही पुढं तसं. संदेह. तुमचं काय मत आहे? कैकईना रामाला वनात पाठवलं, संशय. मंथरेना कैकईची बुद्धी बदलवली, संशय. एक थोडकं चिंतन मांडतो, थोडकं अगदी तुमच्या अंतःकरणाला भिडलं असं थोडकं मांडतो आपण. तिघी जणी माता, कौशल्या, सुमित्रा, कैकई. 14 वर्षाचा वनवास करून अयोध्येत आल्यानंतर पहिलं दर्शन घेतलं ते कौशल्याचं का सुमित्रेचं का कैकईचं?
कैकेयीवर जेवढं भगवंताचं प्रेम होतं आणि कैकेयीचं जेवढं रामावर प्रेम होतं ते अध्यात्म रामायण ऐकल्याशिवाय कळणार नाही. जाता जाता सांगतो अगदी महत्वाचा भाग, संशयावरून बोलतो बरं तुम्ही आता, तर चिंतनीय विषय आहे. भगवान प्रभू रामरायाचा अवतार झाला. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन वगैरे झालं. महाराज कीर्तनकार भेटणार. एका दिवसात मी 4 कीर्तनं केले त्या दिवशी. 4 दिवसामध्ये. लोक म्हणे तुम्ही कधी या, आम्ही तयार आहे. पण त्या दिवशी कीर्तन महाराजच्या महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये ते केवढा. आता कलियुगामध्ये जर एवढा सोहळा, तर भगवान परमात्मा अवताराला आले असेल तेव्हा तेवढा सोहळा. नाथ महाराज काय असेल आनंद. राम अवताराला आले, विश्वामित्राकडे विद्या अर्जन केलं. विश्वामित्राने आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता त्यांना नेलं. संपूर्ण रामायण बरं का, फक्त त्याच्यातले भाव काढायचे आपल्याला. एवढे भाव तुम्ही भावार्थ रामायणामध्ये बघा. जाता जाता विश्वामित्राच्या यज्ञाला जात असताना मध्यंतरी विश्वामित्राने सांगितलं उडव त्या बाईला, उडव उडव बांधला उडव. उडवलीच ना लगेच. कोण कायन कुठली कशी अजिबात विचार नाही. गुरुनं सांगितलं ना लगेच धनुष्याला बांधला. मारली कोण? ताटिका. राम अवतारामध्ये पहिली बाईच मारली आणि कृष्ण अवतारामध्ये पहिली बाईच पुतना. ती तुम्हाला काल्याच्या कीर्तनात ऐकायला मिळते. आणि तुम्हाला लईच ऐकायला सर या नाशिकला भागवत ऐकायला, तिथे सांगाल सर ऐका. आणि मग विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं आणि पुढे मिथिला नगरीहून निरोप आला आणि मग मिथिला नगरीला गेले, जनकपुरीला. जाता जाता रस्त्यामध्ये एका दगडाला पाय लागला त्याची. पुढे तिथं गेले, तिथं ते स्वयंवर मांडलं होतं. स्वयंवर झालं, नंतर लग्नही झाले, चौघांचे झाले आणि सर्व लग्न करून अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर राजा दशरथाने आरशात बघितलं तर कानाजवळचा एक केस पांढरा झाला होता. राजा दशरथाचा कानाजवळचा एक केस पांढरा झाला, एक केस. तुकाराम महाराज म्हटले जरा कर्णमुळी सांगो आली गोठी, मरणाची भेटी जवळी आली. जरा कर्णमुळी कानाजवळचा एक केस पांढरा झाला. आता आपलं अख्खं रान पांढरं होतं तरी आपण किल्ल्या सोडती नाही. आपला पुरुषार्थ आहे, जाऊ द्या. आणि दशरथ राजाने ठरवलं बस राज्याभिषेक करायचा, राज्याभिषेक करायचा रामाचा. जीव ठरवतो, पण ठरवल्याप्रमाणे प्रपंचामध्ये कधीच घडत नाही. कोणताही क्षेत्र निवडा तुम्ही, आपण ठरवतो एक आणि घडतं भलतंच. आणि म्हणून रात्रीतून सरकार बदललं. काकाला कळाना पुतण्या कोणाची शपथ घेऊन राहिला. हे पूर्वंपार आलं महाराज. काही ना सर्व पात्रच बदलून टाकलं. आणि भगवान प्रभू रामचंद्र राज्य अभिषेक व्हायच्या ऐवजी कुठे गेले? वनात गेले. जाताने वनात जाताने आता लक्षपूर्वक ऐका. राज्याभिषेक होणार होत्या तेव्हाचे राम आणि अरण्यात जात असतानाचे राम, दोन्ही कालामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या मुखचंद्रावर अधिक आनंद केव्हा? राज्याभिषेक होत होता तेव्हा का वनात चालले तेव्हा? काय लेकरं हुशार आहे उठली. वनात चालले होते 14 वर्ष राज्य सोडून, पण आनंद जास्त केव्हा? वनात जाताना. आता दुसरा प्रश्न माझा, वनात जाताने भगवंताला आनंद का झाला?
हा टाकला ना गिअर. एवढं सोपं आहे का ती? वनात जाताना लोकांना संशय झाला. भगवान प्रभू वनात गेले, कैकईना फार वाटोळं केलं. भगवान म्हटले माझ्या सख्या आईपेक्षा खरी आई कैकईच. कारण मी अयोध्येत असतो तर अयोध्येमध्ये जेवढे साधू संत आहे, ऋषी मुनी आहे, तेवढ्यांचीच मला सेवा घडली असती. आता मला वनामध्ये गेल्यानंतर महान तपस्वी ऋषी मुनींचं दर्शन होईल. हे माझं सौभाग्य आहे. होती संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. म्हणून आनंदाने वनात आले. वनात आले तर आले, भाऊ पण आला आणि ती पण आली. तिला घेऊन गेले वनामध्ये. ती मागच लागली, मी येणारच. भगवान म्हटले नको येऊ. पण बाई काय नवऱ्याचं ऐकत, मी येणारच. आणि आलीच. पण आली, येऊन नाही आली ना मग सांभाळावं ना सुईची. तिनं पाहिलं हरण सोन्याचं. बायांना सोन्याचा लय महात्मा. आता 2-4 हजारांनी कमी झालं. आता तुम्हाला सोसायट्याच काढायला लावणार का? आवडीच नका करायची. कमी झालंय, खेळून टाकू. ऐका. आणि मग भगवान प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या पाठीमागे गेले आणि इकडे रावणाने सीतामाईला घेऊन गेला. आणि मग इथं माझा मुद्दा आला. संदेह. संदेह. भगवंताने परत पंचवटीमध्ये आल्यानंतर आणि आपलं चरित्र सुरुवात केलं, बालचरित्र. हे सीते, हे सीते, तुला कुठं बघू, काय करू, हे सीते म्हणून पळत पळत जायचं झाडाला मिठी मारायची, पळत पळत जायचं डोंगराला मिठी मारायचं, पळत पळत जायचं दगडांना, पशूंना, यांना त्यांना विचारायचं माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. लक्ष्मणाच्या लक्षात आलं आपण यांच्याबरोबर येऊन चुकच केली. एवढं बायको करता वेळ झालं. लक्ष्मण सक्का भाऊ, शेषाचा अवतार. तो म्हणतो काय बायको करता वेळा झाला, काय झालं, काय कसं असं झालं. लक्ष्मणाचं सोडा, 33 कोटी देव वरून पाहत होती. बाबा काय देवावर प्रसंग आला. येऊ नये कोणावर, कोणाची बायको कोणी चोरून नेऊ बरं का, असे देव म्हणाले. योगाने आकाशमार्गे भगवान शंकर आणि माता पार्वती हे चालले होते. आता चालता विमानातून चालले असताना भगवान शंकराचं लक्ष गेलं. भगवान शंकराने टांग प्रणिपात केला. बाई लय चालाक, लयच हुशार. नाही बाई हुशारच असते. नाही हुशार असते तीच बाई असते. हो ती म्हटली का हो मी काय म्हणते काय. आता तुम्ही पाया पडले. इकडं देऊळ नाही, इकडं आश्रम नाही, इकडं कोणी महामंडलेश्वर नाही, कोणी महाराज नाही. तुम्ही पाया पडले कोणाच्या? देव म्हटले ब्रह्म, साक्षात ब्रह्म. ब्रह्म कुठे ते काय तू काय पाहते, तुला काय दिसत नाही का? ते बघ ना, चष्मा लाव ना, पाय ना. म्हटलं हे ब्रह्म. अहो ते भ्रम आहे, भ्रम. ते बायको करता वेळ झालो आणि तुम्ही त्याच्या पाया पडले. बाया 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 बाया, तुम्हाला तर काहीच तेव्हापासून आलं बरं काही, तुम्हाला काही कळत. म्हटले देवी तू समजते तसं नाही, ते ब्रह्म आहे. हे शिते म्हणतात झाडाला कवड्या मारतात, डोंगराला दगडाला शिते कर. भगवान म्हटले तुला कळणार नाही. जाऊ का? सीता बनून जाते, फसून येते.
अजिबात जाऊ नको. जे दुसऱ्याला फसवायला जातो ते स्वतः फसतो. नको जाऊ नको जाऊ म्हणलं. बाई ऐकत असती आणि ऐकत असती ती बाई असती. भगवान म्हटले नको जाऊ. मी जाणार. नको जाऊ. मी जाणार. नको जाऊ. नाही ना ऐकलं नवऱ्याचं बाईना. नाही ऐकलं तेव्हापासून मला नाही माहिती काय. कारण जेवण करून जायचं येऊ. के सीता बनली. सीता ते उभ्या सीता बनली. लक्ष्मणाने पाहिलं. भैया 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 भाभी भैया भाभी भैया भाभी. भगवंतांचे डोळे फिरवले त्याच्यात. काय म्हणतो तो लक्ष तुला कळत नाही. इकडे बघ. आणि त्या बाईकडे पाहतो भाभी भाभी म्हणतो. लक्ष्मण म्हणे हे क्रॅकच झाला. आता वहिनी आलेच ना पुढं. तिकडे कोण कळ मला तुम्ही खरोखर ते भावार्थ रामायण वाचा एकदा. भगवान धावले त्या लक्ष्मणावर. अगदी इकडे पुन्हा तिकडं पाहिलं. ती पुन्हा आली पुढं बाई. पुन्हा तिकडून इकडं. भगवंतांनी तिकडं तोंड केलं. इकडून तिकडं तिकडून इकडं. मारी की चक्र. शांताबाई म्हणायचं नाही बघतो. आणि मग तिसऱ्यांदा जेव्हा पुढं आली तेव्हा भगवंताने हात जोडले. तू काही कुठली माहिती आहे ती तुळजापूरची. तू काय एकदा वाचा तुम्ही. मला फार गोड चिंता नाही. तू काय आई या जंगलामध्ये भगवान महादेवाला सोडून आणि तू इथं वनामध्ये एवढे अलंकार. चांगलं नाही इथं. हे जंगल चांगलं नाही. राक्षस राहतात इथं. आणि तू तिचा चेहरा फोटो काढायसारखाच झाला. ती म्हणे तुम्ही मला ओळखलं. म्हटले हो ओळखलं. तुमच्या पतीनं सांगितलं ना मी ब्रह्म आहेत म्हणून. ते तुम्हाला कळलं. म्हटले मला सर्व जगामध्ये कुठं काय चालतं कुठं काय चालतं कुठं काय चालतं सर्व मला कळतं. म्हणून मला ब्रह्म म्हणतात. कसं ओ बिनु पद चलत सुनही बिनु काना. करहु करम करही बिदुना. राम सिया राम जय जय राम. 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 म्हणून तर तुमच्या पतीनं सांगितलं तुम्हाला मी ब्रह्म आहे. म्हटले मग तुम्ही जर ब्रह्म आहात मग सर्व जर तुम्हाला कळत आहे तर सीता रावणाने नेलं हे तुम्हाला माहिती नाही. म्हटलं हो मला माहिती आहे. मग त्या अध्यात्म रामायणामध्ये 3 प्रकारच्या सीता सांगितल्या. कधी ऐकलं नसेल विषय तुम्ही. सांगितलं लक्षपूर्वक ऐक. राजस सीता, तामस सीता आणि सात्विक सीता. राजस सीता मी अयोध्येमध्ये ठेवली. तामस सीता रावण घेऊन गेला आणि सात्विक सीता माझ्या हृदयामध्ये आहे. ती माझ्यापासून कधी वेगळी होऊ शकत. म्हटलं मग असं जर आहे एवढं जर तुम्हाला कळत आहे मग ते तुम्ही त्या झाडांना
त्या दगडांना, त्या नदीला, त्या डोंगराला तुम्ही आलिंगन देऊन हे शिते असं दुःख का करतात, असा मला संदेह निर्माण. संदेह तुझे ये नामे सकळ संदेह. अयोध्येच्या लोकांना संदेह, श्रोत्यांना संदेह. महाराज पुष्कळच आहे. देवी पार्वती मातेला संदेह. मग तुम्हाला जर एवढं कळतं मग तुम्ही असं म्हटलंय ते माझं सिक्रेट आहे. सिक्रेट म्हणजे गुपित. हे इंग्रजी शब्द ऐकून येत्यात तोंडामध्ये. खरे कीर्तनात ती यायलाच नाही पाहिजे. गुपित आहे, ते गुह्य आहे. म्हटलं तेवढं सांगा ना. का सांगावं? तुला तरी का सांगावं? सांगितलं मी भगवान शंकराची पत्नी आहे. असाल तुम्ही पत्नी. सांगितलं मी देवी जगदंबा आहे. असाल, पण तुम्हाला मी सांगू शकणार नाही माझं गुपित. म्हणले कारण काय याचं? म्हटले जी बाई स्वतःच्या नवऱ्याचं ऐकत नाही ती बाबाचं काय ऐकणार? म्हटले प्रभू ते म्हटले होते तुम्ही ब्रह्मा आहात, पण खरोखर मी त्यांचं ऐकलं नाही. मी तुमच्याकडे आले, तुमची परीक्षा घ्यायला आले, परंतु माझीच परीक्षा झाली. मी तुम्हाला शरण आलेले आहे. सांगितलं जगदंबे तू आता अहंकार रहित झाली. आता तुला माझं गुपित मी सांगतो. तुझा जो संदेह आहे तोच, त्या संदेहाची निवृत्ती मी करतो. आणि मग भगवंतांनी सांगितलं मी वनामध्ये आलो. मी जर ठरवलं असतं तर कैकईचं अंतकरण बदलायला, मंथरेचं अंतकरण बदलायला मला अशक्य नव्हतं. पण मला मुळात वनामध्ये यायचंच होतं. म्हटलं याचं कारण काय? सांगितलं या वनामध्ये हजारो वर्षापासून माझी प्रतीक्षा करणारे साधू संत, ऋषी मुनी तपश्चर्या करून हजारो वर्षाची तपश्चर्या केली. कोणी वृक्षाच्या रूपामध्ये, कोणी पाषाणाच्या रूपामध्ये, कोणी जलप्रवाहाच्या रूपामध्ये, कोणी पर्वताच्या रूपामध्ये माझी वाट पाहता. आणि मी सीतेचं निमित्त करून त्यांना आलिंगन देतो आणि त्यांना भेटतो आहे. हे माझं गुपित आहे. मी ते तुला सांगतो. कीर्तनकारांनी कीर्तनात सांगावं म्हणून मी तुला सांगतो. म्हटले मग असं जर असेल तर तुमच्या डोळ्यात अश्रू का? तुमचा चेहरा दुःखी का? म्हटले सीतेने स्वतःच्या बापाचं घर सोडलं, अयोध्येसारखं सासर सोडलं आणि माझ्याबरोबर वनात आली. पण कर्मधर्म संयोगाने तिला लंकेला जावं लागलं. मला या साधू संतांची भेट होते, मला या संतांचा सहवास होतो. तो सहवास माझ्या सीतेला होत नाही याचं मला दुःख आहे. काय संदेह आहे भावार्थ रामायणामध्ये ऐकायसारखे आहेत महाराज. कीर्तनामध्ये तुझे नामे सकल संदेह भेटला. बाप रुक्मा देवी श्री विठ्ठल राम कृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीविता जिव्हाळा. असं भगवंताचं नामचिंतन हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करूया आपण सर्वजण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय
गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार एक मिनिट कमी करणार नाही आणि 1 मिनिट पुढे पण जाणार नाही. आदरे आपले आले नाम तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा. तुझे नामे सकळ संजय पिटला बाप रखुमा देवरू श्री विठ्ठला. रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा. संत श्रेष्ठ श्री गुरु सावता महाराज, श्री गुरु नामदेव महाराज आदी दोन्ही संतांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवार्षिक स्वरूपाचा हा संपूर्ण होत असलेला सप्ताह, त्या सप्ताहातलं त्या नामयज्ञातलं पहिलं पुष्प आपल्या सर्व भाविकांच्या विद्यमाने भगवान परमात्म्याच्या संत मायबापांच्या चरणी समर्पण करूया. एकदा एक वेळ मोठ्या प्रेमाने ज्या संतांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं, भगवान प्रभू रामचंद्र ज्यांच्या ज्यांच्या भेटीकरता राज्याचा त्याग करून वनात गेले, अशा संतांचं नामचिंतन पुण्यवंत व्हावे, एका सज्जनांची नावे. महाराज त्या संतांच्या नामचिंतनाने जीवनामध्ये अलौकिक प्रकारचं पुण्य सर्व व्याधीची निवृत्ती होते. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने त्यांचं भजन करायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. सेवा या ठिकाणी भगवंताच्या संतांच्या चरणी किंवा सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. इतका आनंद झाला का तुम्ही इतके लक्षपूर्वक कमळाच्या फुलासारखे 9 वाजले तरी सर्वांचे चेहरे ते अगदी टवटवीतच आहेत. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो. पटकन झटकन चालू शेवटची म्हणा, पटकन म्हणा.